नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉग लेट स्टार्ट करते, म्हणजे जास्त काय झालं नाही त्याच्यामुळे मी ब्लॉगिंगच नाही केली. आता किती वाजले सध्या, तर 3:30 वाजलेत. आता तुम्ही तर ब्लॉग तो आता बघितलाच असेल, म्हणजे पडेल तोपर्यंत. आम्ही स्वप्नीलची बाईकची डिलिव्हरी घ्यायला गेलो MT-15ची. ती आता सांगणारच आहे मी, कशी बाईक कुठली आहे ती बघितलेलीच आहे तुम्ही. आता सीन होतं आहे, हा ब्लॉगिंग आता स्टार्ट करतोय कारण की तो ब्लॉग अपलोड केला मी. तो अपलोड केला नाही, सॉरी. आता मी अपलोडिंग करणार होतो तेवढ्यात लाईट गेली. अपलोडिंग करायला बसलेलो तेवढ्यात एडिटिंग सगळं झालं, थंबनेल लाईटच गेली, त्याच्यामुळं थांबायला लागतं. आता बोल तोपर्यंत हा ब्लॉग स्टार्ट करू. तर आज आहे दिवस 6वा आहे, पण आता बघा तुम्हाला कसं सीन सांगतो. आपली नवरात्रीचा 6वा दिवस आहे, पण तिथीप्रमाणे आज 5वी माळ आहे. जर आज नेमकी मेनमध्ये बघितलं तर 6वी माळ आहे, पण तिथीप्रमाणे 5वी माळ आहे. तर 5वी माळेला लय मजा असते. ती मजा तर तुम्हाला दाखवणारच आहे मी ब्लॉगमध्ये. बघा तुम्ही, कंटिन्यू राहा, खूप मजा असते खूप. तर आता तेच आज 5वी माळ आहे. तर आता सगळे घरात तर कोण नाही, मी एकटाच आहे. कारण की आजचा सीन कसं सांगतो, आता तर सध्या तर घरात कोण नाही, कारण की मम्मी पप्पा कसे गावदेवी आपल्या भवानी मातेच्या ट्रस्टमध्ये आहेत पप्पा. तर सगळ्यांना 9 दिवस पाळे असतात की पूर्ण दिवसभर आपण राहायचं तिथं, म्हणजे सेवा करायची, सेवाच करायची पूर्ण दिवसभर तिथं राहायचं. तर त्यासाठी आता मम्मी पप्पांची पाळे आहे. तर देवळात गेले ते भवानी मातेच्या आपल्या. आणि दादा बघितलं तर दादा गेलाय पनवेलला. कोण रीते आली लाईट बघा सत्य, बरोबर बाबा, बरी लाईट आली. आता मी ब्लॉग अपलोडिंगला टाकतो. तर सीन दादाचा काय आहे, तो रितेश, अंकित दादा आणि भावेश आणि आपला एक सम्यान आहे, ते लोक गेलेत पनवेलला. रितेशला मोबाईल घ्यायचा नवीन. रितेशचा इन्फिनिक्सचा, तुम्हाला कुठल्या गणपतीच्या ब्लॉगमध्ये बोललेलं मी एका टायमाला. रितेशचा इन्फिनिक्सचा मोबाईल बिघडलाय, तो आता रिपेअर करून काय फायदा नाही, कारण की त्याचा मदरबोर्डच गेला. आणि इन्फिनिक्सचा बाहेर माहितीच आहे तुम्हाला काय इश्यू असतो तो. त्याच्यामुळे ते सीन झालं. तर त्याचा नवीन मोबाईल घेतले. रितेश कुठला घेणार आहे, मोटोचा H60 Pro घेणार आहे. तर तो पनवेलवरून गेला, SSD मध्ये आणायला गेलेत. तर ते डायरेक्ट पनवेलवरून जातील भवानी मातेच्या मंदिरात, देवीजवळ डायरेक्ट मोबाईल रितेश बोललाय नेणार आहे. त्या टायमाला ते मला फोन करतील, मग मी तेव्हाच जाणार आहे. आता किती वाजलेत, 4:45 होत आलेत आणि 4:30 पर्यंत मी जाईन देवळात. बघू दे जर नाही आलेत तर, कारण की 5ला मेन आपलं भजन स्टार्ट होतो. तिथे एवढी मजा असते ना, खूप लय मजा असते. ती मला बघायला जायची. मी काल गेलो नाही, बोलू उद्या जाईन, ब्लॉग पूर्ण बनवणारच आहे, तेव्हा उद्याच जाऊन येईन म्हणून असा सीन आहे. परत रात्री पण ते गरबा आहे ते आपल्याला. हा तर भाई ब्लॉग अपलोड झालाय, पण ब्लॉग अपलोड सोबत माझा मूड पण खराब झालाय. चला काय सीन आहे, मला शपथ समजत नाही, एवढा राग आलाय ना मला, काय मन माझं होतच नाही ब्लॉग टाकायचा असं होतं म्हणून. आता मी त्या पाठच्या ब्लॉगला, डिलिव्हरीच्या ब्लॉगला मी साधा नॉन कॉपीराईटवाला म्युझिक टाकलेला, त्यात पण कॉपीराईट आली, कॉपीराईटचं स्ट्राईक आली. भाई बोलू मग टाकू का नको ब्लॉग, मला तेच नाही समजत आहे. ब्लॉग तर थोडं गाणं टाकू का नको ते टाकू, मला तोच प्रश्न पडला आहे. माझा एवढा मूड खराब झाला ना, मस्त मी एडिट केला तो ब्लॉग गाणं बिना, काय मला समजत नाही काय तर, काय त्याला सेटिंग आहे का काय ते मला पण नाही माहिती. आता बघू, विचारीन कोणाला तरी, मला पण एवढी आयडिया नाही. बघू, माझा मूड खराब झाला आहे, पण शपथ लय राग आला मला. ते सोडा, ब्लॉग अपलोड झाला बघा तुम्ही चॅनलला जाऊन. आता सध्या तर वाजले 4:30, आपल्याला 5 पर्यंत निघायचं आहे इकडून देवलात जायला. मग ते भजन असतं आपला, हरिपाठ बिरिपाठ असतं, ते बघा तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघायला तसं पण. आणि ते झाल्यावर सगळं ते असतं 1-2 तास कंटिन्यू. त्याच्यानंतर 7ला असते आरती, देवळातली आरती झाली की मग परत यायचं, मग आपले देवाऱ्यातली आरती करायला यायचं. मग देवा काय जे पण आलं आता पनवेलशी. हे चिरकुट मोबाईल दाखव, कुठं आहे हे बघा, मोटो H60 Pro. कितीला रे? 27. किती? 27,000ला. फोन एक नंबर आहे. मी मगाशी बघितला घरी, 144 हर्ट्झची डिस्प्ले आहे. कॅमेरा मेन तर पहिले मी कॅमेराच बघितला, कारण की ब्लॉगर लोक तेच पहिले बघतात फोनमध्ये कॅमेरा. पकड धर,
मेन कॅमेरा 50, दुसरा पण 50च आहेत नाही. टेलिस्कोप मेन कॅमेरा याचा. टेलिस्कोप म्हणजे पोर्ट्रेटवाला फोटो येतात तेवाला. चला यांच्यासाठी थांबलेलो मी. हे आता आलं. आता डायरेक्ट देवलान जाऊ मी. 5:30 वाजलं तरी. 5चा बोललेलो मी जाणार आहे. चला अर्धा तास लेट तरी पण जाऊ. बरोबर आपण आरतीला अजून टाईम आहे.
करा माणसं. चला काहीच आलून आता घरी आरती भेटती करून आलून देवारातली आरती टॉर्च लाव खाली कर माशिमा. देवारातली आरती भेटली नाही कारण की भावनीच्या देवळात परत पाय पडायला थांबलो, मग लाईनीत थांबलो त्याच्यामुळे टाईम झाला, मग भेटलीच नाही आरती. मग तिथं पाय पडून आलो, तरी 12च्या आरतीला परत जायचं आहे देवारात. आता जाऊ जेऊ, आता घरी आलो, घरी जाऊ जेऊ, नंतर मग गावात आता 5वी माला आहे. मेन तर आता गरबाला मजा असेल, फॅशन शो आहे फॅशन शो. तेव्हा तुम्ही बघा आता मजा. आता घरी जाते जेवते नंतर भेटते तुम्हाला. चला जेवण आला आता गावात इथं आपली 5वी माला आहे, जशी 5वी मालाची डे तुम्हाला बोलले हे बघा. यो आपला यो पियुष भाई, यो आपला कृपालू, हे बघा कसं बनला, यो सर बनलाय, यो गुबुगुबूवाला बनलाय. बोल काय बोलता, आता नाशिल नाही गरबा घेशील नाही, गरबा केल्याला पाऊस आलाय, पण पावसामुळे आता काय शिकवते काय माहिती करते. तिथं बघा पाऊस पडते ना, लाईट पण गेली आता. हे बघा सगळी तर बागाला थांबलेली, हे बघा विजा चमकतात बघा. 5व्या मालीला वाट लावली आज पावसाने, दिवसभर पडलेला होता. कोण आहे कोण येऊ करतो भाई. पाऊस बघा पावसाने वाटून गेली, सकाळपासून होता पण पडला नाही, आता पडतोय. तुला दुपारी पडायला पाहिजे होता. आता बोल तू तर पहिले वाटवतास नाही. बोल आता का तोंडला पोहत. पावसाने वाट लावली रे पूर्ण, सगळ्यांचा मूड खराब केलाय पावसाने. 5वी मालीला दरवर्षी होतेच होते असं, काय पाऊस पडत नाही असं होणारच नाही, पडतेच पाऊस. इथं बघा ही सगळी बसली, मी टॉर्च नाही चालू केली बघा, इथं सगळी बसली नाही. आता वाट लागल्याला काय करशील, लाईट पण गेली आता. लाईटीचा ठीक आहे पण पावसाचा काय करशील बघू आता काय होतं ते समजेल आता पुढं. भाई लाईट गेली तरी बघा एन्जॉयमेंट नाही खपली पाहिजे. काय बोलतो जाते, मी कुठं नाही बोललो, जाते. चला तुम्हाला दाखवायच्या जवळशी दाखवले तुम्हाला, या बघा एन्जॉयमेंट बघा. दूध बदला यो. गाईज वाजले किती 11:26 झालं. इथं बघा ही त्यांची ती मजा करतात. इथं लाईट नाही आली अजून, 11:30 वाजले. आता 5वी माल असेल गेली. सगळी पोरं बारकी पोरं मस्त सजून विजून आलती, काय बनून पण फायदाच नाही. पाऊस पडतोय लाईट पण नाही तर उद्या बघू, उद्या करते ना का नाही, उद्या माहिती रात्री करते.
उद्या नाही तर जास्त असला आता काय केलं तर बघू आता कसं काय ते लाईट नाही तर मूळ पूर्ण केला खपला माझा ब्लॉग पण असं बनणार होता चांगला तो खपला ब्लॉग मी स्टार्टिंगला बोललेली कसं हा ही त्यांची मजा करता मिळली हो काय हा हो करतस याचा हे बघा मोबाईल बघा नवीन दाखवलं रे वुडन फिनिश आहे वुडन टेक्स्चर आहे पाठी एक नंबर मोबाईल याचा डिस्टांग 27,000चा घेतलाय मस्त बरला रे यो 256 GB वाला आहे नाही 8 GB नाही 8 GB रॅम 256 GB वाला आहे कितीला 27ला नाही मेन प्राईस आहे ते 34,000 प्राईस आहे फ्लिपकार्ट बिग बिलियन्सवर घेतला आहे बरा आहे ठीक आहे यो आमचा नाही याला नको दाखवायला यो आमचा लाटकापूर आहे याला दाखवायला काय नाही A few moments later. चला काय ब्लॉग इथे संपवते आज लाईट बीट काय नाही आली सगळ्यांचा मूड खराब सगळी घरा गेली झोपली बघा एक कुठली लाईट नाही कसली थांबा कॅमेरा पसू द्या हां कोणचीच लाईट ही आवाज कसला आला लाईट बीट काहीच नाही आता लाईट सांगताना प्रॉब्लेम झालाय काय मम्मी लाईटचा प्रॉब्लेम झाला लाईट सकाळी सांगतात 7-8 वाजेपर्यंत येईल म्हणून आता सगळा खपला काय आलं रे लाईट क्लीन करते चला ब्लॉग संपवते इथं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय